महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी पहाटे कारवाई केली आहे. नागपूर ते अमरावती हायवेवर तिवसा येथे पोलिसांनी तब्बल 39 लाख रुपयांचा गुटखा व 16 लाखांचा ट्रक असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी गुटखा घेऊन येणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. अब्दुल रफीक अब्दुल शब्बीर 35 राहणार महेंद्र कॉलनी अमरावती आणि अरशद खान रहमत खान वय 30 राहणार ताजनगर पठाण चौक या दोघांना पकडण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याचे कडक आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर 13 जुलै रोजी एलसीबीचे पीआय अशोक लोंढे यांच्या नेतृत्वात पीएसआय सागर हटवार यांचे पथक तिवसा परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी नागपूरकडून एका ट्रकमध्ये गुटख्याची मोठी खेप अमरावतीच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास संशयास्पद ट्रक येताना दिसताच पोलिसांनी तो अडवला. पोलिसांनी ट्रकची कसून झडती घेतली असता पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या 130 मोठ्या नायलॉन बोऱ्यांमध्ये लपवून ठेवलेला शासन प्रतिबंधित गुटख्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.